वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे म्हणजेच गलगंड. आता गलगंड हा ANM फर्स्ट इयरला सुद्धा आहे आणि JNM फर्स्ट इयरला सुद्धा आहे. कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन घंटीला सुद्धा प्रेस करा. तर सुरू करूया. प्रस्तावना. गलगंड गॅस्ट्रिक म्हणजेच मानेमधील थायरॉइड ग्रंथीला थायरॉइड ग्लँड आकार असल्याप्रमाणे वाढणे, असामान्य वाढणे. ही ग्रंथी फुलासारख्याच्या आकाराची. आता ही ग्रंथी कशी कोणाच्या आकाराची आहे तर फुलपाखराच्या आकाराची असते. गलगंड होण्याचे मुख्य कारण. आता गलगंड होण्याचे मुख्य कारण काय आहे म्हणजे शरीरात आयोडीनची कमतरता असते. यामुळे थायरॉइड ग्रंथीला शरीराची गरज भागवण्यासाठी जास्त काम करावे लागते आणि त्याचा परिणाम काय होतो तर तिचा आकार हा वाढतो. तर हे झाले थायरॉइड गलगंड होण्याचं कारण. त्याच्यानंतर आहे गलगंड असलेल्या रुग्णांचा शोध कसा घ्यावा. आता ज्या व्यक्तीला किंवा ज्या रुग्णाला गलगंड आहे तर तो व्यक्ती कसा शोधावा तर हे असेसमेंट ऑफ डायग्नोसिस. समुदायात किंवा हॉस्पिटलमध्ये रुग्णाचा शोध घेण्यासाठी खालील तपासण्या केल्या जातात. आता बऱ्याचशा वेळा काय होतं PSC द्वारे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गलगंड असलेल्या रुग्णाचा शोध म्हणजेच ब्लड टेस्ट असेसमेंट डायग्नोसिसमध्ये केला जातो. प्रत्येकी गावामध्ये एक PSC सेंटरचा एक छोटा 5-6 जणांचा ग्रुप जाऊन तर मोफत तपासण्या करत असते. तर त्याच्यामध्ये सुद्धा हा गलगंड तपासला जातो किंवा त्याच्यामध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करून याचा शोध घेतल्या जाते. तर याच्यामध्ये कोणत्या तपासण्या केल्या जातात ते पाहूया. शारीरिक तपासणी म्हणजेच फिजिकल एक्झामिनेशन. तर मानेचे निरीक्षण करून सूज तपासणी. आता एखादं पेशंट आपल्याकडे आल्यास काय करावे तर सर्वप्रथम गलगंडीचे निदान करताना मानेचे निरीक्षण करावे, जो की मानेला सूज आहे का हे तपासणे. रुग्णाला पाणी पिऊन घोट गिळण्यास सांगणे की गिळताना थायरॉइड ग्रंथी वर खाली हलते का. आता ज्या रुग्ण आल्यास त्याला काय सांगायचं तर पाणी गिळण्यास सांगायचं. पाणी गिळताना त्रास होते का किंवा थायरॉइड ग्रंथी खालीवर होते का हे तिथं समजते. पाल्पेशन. हाताने मानेला स्पर्श करून ग्रंथीचा आकार आणि कडकपणा तपासणे. तर पाल्पेशन म्हणजे हाताने मानेला स्पर्श करून तर तिथे ग्रंथीचा आकार हा वाढलेला आहे का, तिथं कडकपणा वाढते का हे तपासणे. नंतर आहे त्याची चिन्ह लक्षणे. पेशंट हिस्ट्री ट्रेकिंग तर नंतर मानेमध्ये जडपणा किंवा घट्टपणा जाणवणे हे त्याचं पहिलं लक्षण आहे. गिळताना त्रास. आता ज्या व्यक्तीला गलगंड असेल तर त्याला गिळताना त्रास होणे किंवा वारंवार गिळण्याचा प्रयत्न करणे. श्वास घेण्यास त्रास होणे. आता श्वास घेण्यास त्रास सुद्धा होतो. आवाज बसणे किंवा घगरा होणे. आता अशा वेळेस काय होते मानेमध्ये जडपणा किंवा घट्टपणा येते, तिथं ताठरपणा हा जाणवतो. जसे की आपल्या मानेला गाठ सुद्धा झालेली असे चापट किंवा अरुंद गाठ तिथं झालेली दिसून येते. आणि गिळताना त्रास होणे किंवा वारंवार गिळण्याचा प्रयत्न करणे हे एक त्याच्यामध्ये लक्षण आहे गलगंडचं. नंतर आवाज घगरा येणे किंवा आता एखाद्या वेळेस आवाज बसला तर त्याच्यामध्ये कसा आवाज घगरा किंवा आवाज बसणे तर हे सुद्धा त्याचं एक लक्षण दिसून येते. नंतर आहे त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट. आता ब्लड टेस्ट कोणत्या होतात T3, T4 आणि TSC थायरॉइड स्टिम्युलेटिंग हे त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट केल्या जातात. हार्मोनची पातळी तपासणे तर हे सर्व त्याच्यामध्ये ब्लड टेस्ट केल्या जातात. तर त्याच्यात काही इतरही तपासण्या आहेत. तर मानेची सोनोग्राफी जसे की USG मानेची सोनोग्राफी केल्यामध्ये तिथं ते फुलपाखरेसारखा आकार दिसल्यास त्याला गलगंड घोषित करता येते. कर्करोग आहे का हे तपासण्यासाठी सुईने नमुना घेणे. आता कर्करोग असल्यास सुईने नमुना ब्लड सॅम्पल कलेक्ट करणे, तिथं कर्करोगची तपासणी केल्या जाते. नंतर आहे तर याच्यावर काय उपचार आहेत जसे की ट्रीटमेंट कोणत्या प्रकारची घ्यावी लागते. रुग्णांच्या स्थितीनुसार उपचार करावा लागतो. आता रुग्णाच्या स्थितीनुसार तिथं उपचार केला जातो. आयोडीन पूरक आहार. आयोडीनची कमतरता असल्यास आयोडीन सॉल्ट आयोडीन युक्त मीठ वापरण्यास सल्ला देणे. आता रुग्णाच्या स्थितीनुसार उपचार केला जाते. तर रुग्णाला आयोडीनयुक्त आहार घेण्यास सांगणे किंवा आयोडीनची कमतरता असल्यास सॉल्ट आयोडीन युक्त मीठ
वापरण्यास सल्ला देणे. हार्मोन सप्लिमेंट जर थायरॉइड संप्रेरक कमी असेल, जर थायरॉइड संप्रेरक हे कमी असेल तर त्याला काय सांगायचं, तर हार्मोन सप्लिमेंट जर कमी असेल तर लेवोथायरॉक्सिन सारख्या गोळ्या दिल्या जातात. जर थायरॉइड संप्रेरक कमी असेल तर तिथं काय होतं, तर लेवोथायरॉक्सिनच्या सारख्या गोळ्या दिल्या जातात. नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाते. त्याच्यावर म्हणजे सर्जिकल मॅनेजमेंट काय आहे त्याच्यामध्ये ते पाहूया आपण. जर गलगंड खूप मोठा असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर शस्त्रक्रिया करून थायरॉइड ग्रंथीला काही भाग किंवा पूर्णपणे ग्रंथी काढली जाते. तर रेडिओ ऑडिजन वाढलेली ग्रंथी आकुंचन पाहण्यासाठी उपचार दिला जातो. आता रेडिओ ॲक्टिव्ह जी आयोडीन असते तर ती वाढलेली जी ग्रंथी आहे तिला आकुंचन पाहण्यासाठी हे उपचार दिला जातो. त्यालाच रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन असे म्हणतात. तर याच्यामध्ये सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये जर खूप जास्त गलगंड असलेल्या व्यक्तीला जास्तच त्रास होत असेल किंवा श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल, जसे की थायरॉइड ग्रंथीला काही भाग किंवा पूर्णपणे तिथं काढून त्या ग्रंथीला पूर्णपणे संपवता येते सर्जिकल मॅनेजमेंट करून. ठीक आहे. नंतर आहे त्याच्यावर संदर्भ सेवा. आता संदर्भ सेवा काय आहे तर ते पाहूया. जर प्राथमिक आरोग्य केंद्रावर PSC उपचार करणे शक्य नसेल, प्राथमिक केंद्रावर PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रावर जर उपचार करणे शक्य होत नसेल तर काय करावे, नर्सिंग स्टाफने तर रुग्णाला खालील ठिकाणी संदर्भासाठी पाठवावे. आता रुग्णाला काय खालील ठिकाणी म्हणजे पुढच्या प्रोसिजरसाठी त्याला चेकअपसाठी तिथं पाठवणे. एंडोस्लॉजिस्ट म्हणजेच थायरॉइड तज्ज्ञाकडे पाठवणे, हा त्याची पहिली तपासणी. नंतर आहे जनरल सर्जन. जर शस्त्रक्रियेची गरज पडत असेल तर त्याला जनरल सर्जनकडे पाठवणे. नंतर आहे डायटिशियन. आता आहारातील बदलांसाठी जर रुग्ण हा व्यवस्थित आहार घेत नसेल तर त्याला आहारात बदल करण्यासाठी डायटिशियनकडे पाठवणे. नंतर डायटिशियन हॉस्पिटल. पुढील तपासण्या जशी की CT स्कॅन किंवा बायपोसीसाठी मोठ्या तपासण्या रुग्णालयात पाठवणे. आता पुढील जे तपासण्या असतात जसे की तिथं बायपो स्कॅन असतात, CT स्कॅन असतो, तर ते तपासण्या करण्यासाठी त्याला मोठ्या आरोग्य केंद्रात पाठवणे. ठीक आहे. नंतर त्याच्यावर नर्सिंग मॅनेजमेंट. आता नर्सिंग मॅनेजमेंट जे आहे, नर्सिंग केअर ही खूप महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रश्नाची सुरुवात केल्यानंतर त्याला इंट्रोडक्शन आणि सुरुवात त्याची इंट्रोडक्शनपासून करावी लागते, तर शेवट त्याचा नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये करावं लागतं. ठीक आहे. तर नर्सिंग मॅनेजमेंट हा पॉईंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. तर हा तुम्ही पूर्णपणे व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत हा नक्की बघा. तर नर्सिंग मॅनेजमेंट बघूया. रुग्णाला आयोडीनयुक्त आहाराचे महत्त्व पटवून देणे. आता रुग्ण जर आयोडीनयुक्त आहार घेत नसेल तर त्याला रुग्णाला आयोडीनयुक्त आहाराचे महत्त्व काय आहे ते आपल्या भाषेत त्याला स्पष्टपणे समजून सांगणे. नंतर आयोडीनयुक्त आहार घेण्यास सांगणे. आणि जर रुग्णाची शस्त्रक्रिया झाली असल्यास तर त्या भागाची किंवा त्याची काळजी घेणे हे सुद्धा सांगणे खूप महत्त्वाचे आहे. नंतर त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेनंतर जे मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजेच, आता शस्त्रक्रिया झाल्यानंतर महत्त्वाचे काही उद्दिष्टे असतात तर ते म्हणजेच श्वसन मार्ग मोकळा ठेवणे, रक्तस्राव रोखणे आणि संभाव्य गुंतवणूक जसे की कॉम्प्लिकेशन ओळखणे हे असते. आता रुग्णाची जर शस्त्रक्रिया झाल्यास तर त्याला सर्वप्रथम जो आहे म्हणजे श्वसनाचा मार्ग तो आहे मोकळा करून देणे. नंतर रक्तस्राव होत आहे का याच्याकडे लक्ष केंद्रित करणे आणि संभाव्य जे तिथं कॉम्प्लिकेशन असतील ते ओळखणे आणि त्याच्यावर लगेच ट्रीटमेंट सुरू करणे हा त्याचा मुख्य उद्देश असतो. नंतर श्वसन मार्गामध्ये व्यवस्थापन मॅनेजमेंट. श्वसन मार्ग मॅनेजमेंट कृती. आता पहिली कृती काय, रुग्णाला सेमी फ्लोअर पोझिशनमध्ये ठेवा. तिथं रुग्णाचे सर्जन म्हणजे शस्त्रक्रिया झाली असेल तर रुग्णाला सेमी फ्लोअर पोझिशनमध्ये ठेवावे. डोके 30 ते 45 अंशावर वर. यामुळे मानेवरचा ताण जो आहे तो कमी होतो आणि सूज म्हणजेच इंडिमा कमी होण्यास मदत होते. आता रुग्णांची शस्त्रक्रिया झाल्यास तर त्याला 30 ते 45 अंश वर
आता यामुळे काय होतं तर मानेवरचा जो ताण आहे तो कमी होतो आणि मानेवरचे सूज सुद्धा कमी होण्यास मदत होते. आता याचे निरीक्षण कसे करावे? निरीक्षण, आता श्वास घेताना सिट्रड किंवा सिट्टीसारखा आवाज येतो का? जर शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंटचा जर श्वास घेताना सिट्टीसारखा किंवा गरगर आवाज येतो का हे तपासणे. असा आवाज आल्यास तो श्वसन मार्गात अडथळा असल्याचे लक्ष असू शकते. आता असा आवाज आल्यास काय होते तर श्वसन मार्गामध्ये अडथळा असल्याचे लक्षण ते दिसून येते. नंतर म्हणजे त्याच्यामध्ये साधने काय आहेत तर रुग्णाच्या जे बेडच्या शेजारी आहेत तिथं म्हणजे ट्रीटमेंट ट्रॅमशीट सेट तयार करून ठेवावा. तर हा ट्रॅमशीट सेट कसा तर आणीबाणीच्या म्हणजेच एमर्जन्सीच्या ठिकाणी हा प्रसंगी म्हणजेच याची फार महत्त्वाची ठरते. आणीबाणीच्या वेळेस प्रसंगासाठी हा अत्यंत गरजेचा आणि महत्त्वाचा ठरतो. नंतर आहे त्याच्यावर रक्तस्राव तपासणी, हॅमरेज अँड क्वांटिटी. रुग्णाला काही हॅमरेज असल्यास रक्तस्राव तपासणी. आता तपासणी शस्त्रक्रियाच्या ड्रेसिंगवर शस्त्रक्रिया झाल्यावर ड्रेसिंगवर रक्ताचे डाग आहेत का ते पहा. रुग्णाच्या मानेच्या मागील बाजूस बॅक ऑफ द हेड अँड नेक हात लावून ओलावा किंवा रक्त साठलेले आहे का ते तपासा. आता रुग्णाच्या मानेच्या मागील बाजूस बॅक ऑफ हेड द नेक तर इथं हात लावून ओलावा किंवा रक्तस्राव साठलेले आहे का हे तिथं तपासणे महत्त्वाचे आहे. कारण काय होते तर तिथं तर रक्त जर गोठण्याचे काम तिथं सुरू झाले तर हे अनेकदा कॉम्प्लिकेशन घडू शकतात. ठीक आहे. काय होते तर पाठीमागच्या भागात रक्त अनेकदा पाठीमागच्या भागात बाजूला उघडते. ठीक आहे. तर त्याचे निरीक्षण अत्यंत बारीकपणे करणे गरजेचे आहे. रुग्णाला वारंवार गिळण्यास लागत असेल तर तो अंतर्गत रक्तस्रावाचा संकेत असू शकतो. आता शस्त्रक्रिया केल्यानंतर रुग्णाला जर वारंवार गिळण्यास त्रास होत असेल किंवा वारंवार गिळावं लागत असेल तर हा अंतस्रावाचा संकेत असू शकतो. त्याच्यामध्ये वेदना होतात. वेदना होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पेनकिलर्स द्या. बोलताना मानेवर ताण पडू नये याची खबरदारी घेऊन रुग्णाला शक्यतो शांत राहण्यास सांगा. तर हे झाले त्याच्यावर नर्सिंग मॅनेजमेंट. तुम्ही रुग्णाला अशा प्रकारची केअर देऊ शकता आणि त्याच्यावर त्याला आहारात बदल करण्यास किंवा आहारात डाएट प्लॅनची एक चांगल्या प्रकारे सल्ला किंवा माहिती देणे खूप त्याच्यामध्ये नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओमध्ये काही अडचण या विषयामध्ये? ठीक आहे. याच्यामध्ये काही अडचण आल्यास लगेच कमेंट करा आणि एखादा पॉईंट जर तुम्हाला समजला नसेल तर मी तुम्हाला लगेच परत समजून सांगण्याचे प्रयत्न करेल. ठीक आहे. तर खरंच जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या भारतीय नर्सिंग यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटेला सुद्धा प्रेस करा. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.